नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष नाही तुमच्या त्यांनी मुंबई महापालिकेच्या BMCTC वेगवेगळ्या प्रकल्पांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि या एका आठवड्यामध्ये परत आपण सगळं घेतोय. मागच्या आठवड्यात आपण मेट्रो ते मुख्यतः सध्याची जी वातावरणातली हवेचा दर्जा आहे आणि वायू प्रदूषण होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर मागच्या वेळेला चर्चा. त्या विषयाव्यतिरिक्त जे दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्षांनी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला कल्पना आहे की सध्या मुंबईमध्ये आपली जी AQI लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती. त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या. सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्यानं आमचे प्रयत्न चालू राहतील. मी मागच्याच आठवड्यामध्ये मी आणि अविनाश ढाकणे साहेबांनी त्याचप्रमाणे आमचे AMC या सर्वांनी आपल्याला सविस्तर या संदर्भामध्ये विशद केलेलं होतं. त्याच्यामुळे मी या प्रसंगी आपला जास्त वेळ घेत नाही. या विषयाव्यतिरिक्तच माननीय अध्यक्षांनी प्लॅस्टिक मुक्ती असेल, सिंगल यूज प्लॅस्टिक, त्याचप्रमाणे महापालिकेचे चालू असणारे STPचे प्लांट्स आणि इतर उपाययोजना यांचा देखील सविस्तर आढावा घेतलेला आहे. मी या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. धन्यवाद. थँक्यू. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सर ह्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आज खरोखरच मुंबईची परिस्थिती आणि मुंबईची पुढची वाटचाल ही चांगल्या एका सक्षम नेतृत्वाच्या हातात आहे. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो की आज फक्त एअर क्वालिटी संदर्भातच नाही तर मुंबईच्या अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यावर आमची डिटेलमध्ये आज एक डिस्कशन झालं, डिटेलमध्ये प्रेझेंटेशन पाहिलं तर नक्कीच काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं तर बरेचशा उपाययोजना त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत. तर जसं गगराणी सर म्हणाले की मागच्याच आठवड्यामध्ये जसं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना ज्या केलेल्या आणि त्याचं रिझल्ट आज आपल्याला दिसतंय. ते मागच्या आठवड्यात एअर क्वालिटी घसरली होती तर आजच्या दिवशी एअर क्वालिटी लास्ट वीकपेक्षा बेटर आहे आणि ती दिवसांदिवस बेटर होत जाईल. पण नक्कीच त्याच्यामध्ये ज्या त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना केल्या त्याचबरोबर आज नेचरचा सुद्धा मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई ही डेव्हलप होत चालली, ही वाढत चालली. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे ते इन्फ्राचं काम असेल, रिअल इस्टेटचं असेल किंवा अनेक दुसऱ्या गोष्टीचं कामं असेल तर त्या अनुषंगाने आपल्या इकडे एअर क्वालिटी ही मी मानतो की ही उत्तम आहे. ज्या पद्धतीने ज्या स्कोपवर काम सुरू आहे इतर कुठल्याही देशामध्ये जर आपण पाहिलं तर ते एवढं सोपं नाही आहे कंट्रोल करणं. पण हॅट्स ऑफ टू गगराणी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, त्यांनी चांगले एफर्ट घेत आहेत. त्याच अनुषंगाने दुसरा एक मोठा प्रश्न आज आम्ही जो डिस्कस केला तो आहे आपलं सिवेज ट्रीटमेंट. आज आपल्याला कल्पना आहे की जे 2006मध्ये जे फ्लड आलेलं 26 जुलै हा एक काळा दिवस होता आणि तेव्हापासून हे जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे अजूनही ऑपरेशनल झालेले नाही आहेत. हा एक मोठा विषय आहे. तर आज वेळेअभावी त्याचा आम्ही एक आढावा घेतलेला आहे आणि ते काम
बऱ्यापैकी सुरू आहे आणि ते काम कंप्लिशनच्या स्टेजवर कधीपर्यंत येणार आहे अशी एक डेडलाईन आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे. पण तोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत हे जे टेम्पररी जे ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का ह्याच्यावर सुद्धा आमची चर्चा झालेली आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की टेम्पररी सोल्युशन आपण काय करू शकतो हे त्यांच्याकडून आम्हाला एक सोल्युशन येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे 3 नद्या आहेत मिठी, बोईसर आणि दहिसर ह्या ज्या 3 नद्या आहेत त्या नद्यांचं पुनर्जीवन कसं करायचं त्याचंसुद्धा आज आढावा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. पण ते काम किती स्तरावर आलेलं आहे, कधी कंप्लिशन डेट आहे त्याच्यासुद्धा आम्ही त्यांना अधिक माहिती मागितलेली आहे. फक्त माहिती मागण्यापुरतंच आम्ही थांबणार नाही. तर जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर मंडळाच्या स्तरावर सुद्धा आम्ही आमचे डायरेक्शन्स त्यांना देऊ आणि ते काम पूर्णतः कधी लवकर येईल त्याच्यावर आपण ते अंमलबजावणी करू. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये पत्रकार बांधव आणि मीडियाचा फार मोठा सहभाग लागतो. आम्हाला तो सहभाग भेटत नाही. तो आहे सिंगल यूज प्लास्टिक. आज जनजागृतीसाठी मीडियाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद भेटत नाही. महानगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे वारंवार ग्राउंड लेवलवर काम करतात. पण एक मीडियाकडून आम्हाला त्याबद्दल सपोर्ट लागेल की कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी नाही अलाउड आहेत ह्याचं जनजागृती आम्ही आमच्या स्तरावर करतोच. महानगरपालिका त्यांच्या स्तरावर सुद्धा करते. पण आपण सुद्धा मीडिया म्हणून आपल्या स्तरावर सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण ते सोडून महानगरपालिकेने त्यांच्या स्तरावर अजून काय उपाययोजना करू शकतात की ज्या गोष्टी ज्या सिंगल यूज प्लास्टिक जे आहेत मग ते डिस्पोजेबल आयटम असेल किंवा मग कॅरी बॅग्स असो ह्या कशा बंद होतील ह्याच्यावरसुद्धा उपाययोजना आज आम्ही इथे डिस्कशन केलेलं आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे देवनार डम्पिंग यार्डचा. आज आपल्याला कल्पना आहे की ती किती जुनी डम्पिंग यार्ड आहे. आज तिकडे जरी डम्पिंग बंद झाले असेल तर तिकडे करोडो टन आज तिकडे लेगेसी वेस्ट आहे. तर तो लेगेसी वेस्ट कसा ट्रीट करणार आहे त्याचं काय त्यांनी प्लॅन केलेलं आहे ह्याचाही प्लॅन महानगरपालिकेकडून आमच्याकडे येणार आहे. आणि त्यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे की ते काय करणार आहेत, कसं करायचं. जसं गोराईचं बंद केलं, जसं मुलुंडचं बंद केलं तसंच त्या धर्तीवर देवनारचं सुद्धा बंद करायचा त्यांचा प्लॅन आहे. तर तो प्लॅन आला की लगेच आम्हीसुद्धा आमच्या स्तरावर तुम्हाला सांगूच. त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त माननीय विक्रांनी सर हेही आपल्याला कळवतील. आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे आज जसं मी म्हणालो की मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं किंवा रिअल इस्टेटचं काम चालू आहे तर बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन डेब्री जनरेट होते. तर एक चांगली आनंदाची बाब आहे की मुंबई महानगरपालिका मला वाटतं हे पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी त्यांच्या स्तरावर CNT वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी स्वतःचं प्लांट लावलेलं आहे. 2 प्लांट लावलेलं आहेत. तर ह्याबद्दलही मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. की जसं आपण मागच्या काळात बघायचो हे कन्स्ट्रक्शन डेब्री ट्रकवाले हे कुठेही रस्त्यावर टाकून द्यायचे किंवा मग तुमच्या मीरा रोडच्या आसपास कुठेतरी टाकून द्यायचे, चेकनेकाच्या आसपास टाकून द्यायचे, मडमध्ये टाकून द्यायचे. तर हे कुठेतरी थांबेल आणि थांबलेलं आहे. त्या अनुषंगाने आज CNT वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी किंवा मग त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर 2 प्लांट इन्स्टॉल केलेले आहेत आणि हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढत जाईल. आणि ह्या अनुषंगाने आज ही पहिली बैठक होती. ह्यापुढे आम्ही आणि आमचे सगळे अधिकारी, महानगरपालिकेचे सगळे अधिकारी वारंवार आमचे इंटरॅक्शन चालू राहील. आणि जसं आज एअर क्वालिटी संदर्भात काही जी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत तर आता आमची प्राथमिक चर्चा सुरू होती, चर्चा होत असते वारंवार. तर ते मॉनिटरिंग स्टेशन्स हे व्हॅलिडिटी आहे की नाही ते प्राथमिक सगळ्या न्यूज माध्यमांनी चेक करायचे. आज काय होतं की आपण कुठलं तरी मशीन घेऊन येतं चायनावरून, चायनाने कुठल्याही देशातून आणि आपण एअर क्वालिटी मापतात. पण ह्या मशीन्स ह्या व्हेरीफाईड बाय CPCB, व्हेरीफाईड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, व्हेरीफाईड बाय MPCB आहेत की नाही. जर असतील तरच ती त्याचे जे आहेत पॅरामीटर्स ते करेक्ट आहेत आणि कुठल्याही इतर मशीनवर आपण अवलंबून राहू नका.
आज CPCBची वेबसाईट असेल, MPCBची वेबसाईट असेल, महानगरपालिकेचं स्वतःचं ॲप आहे, त्या ॲपवर ज्या काय माहिती आहेत ही व्हेरीफाईड माहिती असेल. म्हणून मी वारंवार सांगतो की माध्यमांनी आपण फार मोठा रोल प्ले करता इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग पॅनिक अमंग्स द पीपल. आपण कुठलीही माहिती देताना थोडी आमच्याकडून व्हेरीफाय करून घेतली तर मला असं वाटतं ती बरं होईल. आणि नक्कीच जर कुठे खरंच अशी अलार्मिंग सिच्युएशन असेल तर आमचे मोबाईल स्टेशन्स रेडी आहेत. जसं आत्ताच आम्ही चर्चा करत होतो तर नेव्हीनगरमध्ये पॅरामीटर हाय वाटले तर लगेच आमचे माननीय सदस्य सचिव अविनाश जाखरेजी यांनी तिकडे मोबाईल व्हॅन डिप्यूट केलेली आहे. तिकडे आत्ताची सिच्युएशन काय आहे ते आम्हाला लगेच कळेल. अशा आमच्या टोटल 12 मोबाईल व्हॅन्स आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा ते मोबाईल व्हॅन प्रोक्युअर करा. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला मॉनिटरिंग स्टेशन लावणं शक्य होत नाही. म्हणून त्या मोबाईल व्हॅन जर कुठे असतील तर लगेच त्या डिप्यूट करता येतील. म्हणून मला असं वाटतं की आज ही प्राथमिक पहिली बैठक आहे. अशा रेग्युलर बैठका होत राहतील कारण की त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, नवीन आयडियाज येतात. कारण की आमच्या मंडळाचे बरेच एक्सपर्ट आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका यांचा संबंध हा लोकांशी डायरेक्ट संबंध येतो. आज मंडळाचे आम्ही सगळे अधिकारी लोकांशी डायरेक्ट संबंध तसा येत नाही, पण महानगरपालिकेला नेहमीच एक सपोर्ट सिस्टम म्हणून मंडळ हमेशा त्यांच्यासोबत आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय विक्रांत सर आणि अमितजी आणि त्यांच्या पूर्ण टीमना मी धन्यवाद देतो की आज त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि अशाच रीतीने सोबत काम करत राहिलो तर नक्कीच फक्त मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच एक नक्कीच मोठी महानगरपालिका आहेच, पण इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंटसुद्धा त्यांनी एक पायनियर होतील अशी मी त्यांच्याकडून आशा करतो. आणि आपल्याला आता काही प्रश्न असतील तर आपण कृपया ते प्रश्न विचारावे. थँक्यू. Definitely, this is not just regards to coastal work. Any government related works, be it MMRDA, be it coastal road, be it MSRDC, be it MHADA, everybody has to follow the norms which are required as per current situations. And as you rightly said, the notice was given to coastal road, notice was given to MMRDA also for a certain project, and we expect every government authority to do their job diligently, because when we give any permission, be it MMRDA, being coastal road, being exempted from the environment clearance, but still they have to follow certain rules and regulations which are required by any work being done. Sir, about plastic ban in Mumbai is a myth. If you see plastic is freely being honestly on ground. So what is the MPCB doing to tackle it? Because if you see go to any market locally, I don't need to tell you, and you will observe it in your own locality. So what are we planning to do, because the earlier government had gone strongly against? As I said before, that media plays a very vital role in this in terms of creating awareness. How much media is telling people not to use plastic in their own houses? We don't do that. Be it me, be it yourself, be it anybody. So it starts from that is why media plays a very vital role, giving the right message to the people that how hazardous the plastic is. Secondly, as I pointed out, that in terms of on-ground coordination with the general public, any corporation plays a vital role. We as MPCB are always a support system. The policy has been drafted. Now, along with the corporation, be it BMC or any other corporation throughout Maharashtra, MPCB are working hand to hand. So, it's not that there is no activity happening on route, but yes, also we discussed one more point in terms of the fine which has been imposed on currently. Do we need to rethink on that fine? So currently the fine is 5,000 rupees. So do we need to rethink on that? Do we need to work on some policy? Do we need to work on something which will be more efficient in terms of delivering, in terms of seeing the result on the ground? Definitely. So we are thinking on that, and we will think on that. But again, I will sum up to this, that the media plays a very vital role in terms of what is allowed, what is not allowed. मेरा सवाल ये है कि जब 2012 में प्लास्टिक बंदी जब आई तो उसका उत्पादन वितरण कितनी सब पे रोक थी, उसके
फालतू तो महाराष्ट्र में फालतू नहीं हो रहा है, तो प्लास्टिक आना रहा है। और दूसरा ये जगह नाके बंद हो गए, बीच जांच के लिए कोई जांच करने की कोई उनके पास पावर ही नहीं करेगा। कुछ जहाँ से उत्पादन होके प्लास्टिक आ रहा है उस पर रोक लगाने के लिए आप क्या कर रहे हैं? हमारा दुर्भाग्य ये है कि आज हमारे राज्य में प्लास्टिक की नियम एक है, जो हमारे बाजू के जो स्टेट है वहाँ पे प्लास्टिक को लेके नियम अलग है। सेंट्रल पोल्यूशन बोर्ड ने एक नियम बनाया है, बट कई सारी चीज़ें बाजू के स्टेट में अलाउड है जो हमारे पर बैन है। तो हमारे अधिकारी, महानगर पालिका के अधिकारी, इवन डिस्ट्रिक्ट लेवल के अधिकारी ये वो रोक सकेंगे, ट्राई करते हैं। एंड उत्पादन महाराष्ट्र में काफ़ी हद तक बंद हो गया है। मैं ये नहीं कहूँगा कि 100% बंद हो गया है, पर उत्पादन महाराष्ट्र में काफ़ी हद तक बंद हो गया है। जो भी प्लास्टिक आता है वो जो हमारे बाजू के जो स्टेट्स है वहाँ से आता है। तो इनफैक्ट हमने जो बाजू के स्टेट्स है, हम अभी जाते हैं रिवर्स इंजीनियरिंग में। कोई प्लास्टिक पकड़ा गया तो उसका मैन्युफैक्चरिंग होता है अलग स्टेट में, तो वो एड्रेस को लेके हम उस स्टेट को भी इंटीमेट करते हैं कि ये प्लास्टिक आइटम बैन है, ये आपके स्टेट में ये मैन्युफैक्चर किया जा रहा है, तो कृपया इस पर कार्रवाई कीजिए। ये होता है ज्यूरिडिक्शन का इशू। हमारा ज्यूरिडिक्शन है महाराष्ट्र, बाकी के राज्य में हम जाके कोई एक्टिविटी कर नहीं सकते, कोई एक्शन ले नहीं सकते, पर हम बाकी राज्यों को भी ये इंटीमेट करते हैं कि आपके यहाँ पर ये सर्टन प्लास्टिक मैन्युफैक्चर हो रहा है, कृपया आप आपके स्तर पे उस पर कार्रवाई कीजिए। सर आपण सभी जुलै जितक्या अग्रेसिव्हली प्लास्टिक बंदी समोर आलेली होती, या पूर्वीसुद्धा पण प्लास्टिक बंदी केलेली होती आणि आता तुम्ही म्हणले की 5,000 दंड आपण आकारतो, परंतु आजही अगदी पालिकेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी सगळ्या केलं जाते आणि तितकंच लोकांमध्ये अवेअरनेस नाही, मीडिया त्यांचं काम करतेच आहे, पण मुळात तर मुद्दा असा की दंडात्मक कारवाई आणि यापूर्वीचा अनुभव याच्यामधला गॅप तुम्ही कसं फिल करता? मला वाटतं की पब्लिक अवेअरनेस हा एक फार मोठा घटक आहे याच्यामध्ये। जोपर्यंत आपल्याला आपण स्वतःहून ते बंद करत नाही तोपर्यंत ह्याचा रिझल्ट येणार नाही। जसं आपण म्हणाला की 2018मध्ये जेव्हा ही बंदी झाली तेव्हा त्याचं पब्लिक अवेअरनेस वॉज अ बिग फॅक्टर, आणि जे ॲग्रेसिव्हली जे ॲक्शन घेण्यात आली तर त्याच धर्तीवर म्हणून आज एक महत्त्वाचा मुद्दा हा सिंगल यूज प्लास्टिक होता। मग त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स असू द्या किंवा मग फेरीवाले असू द्या, ह्यांच्यावर ह्यापुढे स्ट्रिक्ट ॲक्शन होईल, म्हणून आपल्या माध्यमातून त्यांना हे माहिती जाणं फार गरजेचं आहे की कृपया करून ह्या सगळ्या गोष्टी आपण बंद कराव्या। आणि कोणी जर असं सांगितलं की आम्हाला माहिती नाही आहे, आम्हाला अवेलेबल आहे म्हणून आम्ही यूज करतोय, तर ते चालून घेणार नाही। मला असं वाटतं की प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर्स हॅझार्डस आहेत, सिव्हिअर आहेत, नॉट सिव्हिअर आहेत, हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि कुठल्या टेक्नॉलॉजीवर रिफर करायचं तर मला असं वाटतं की जे MPCB आहेत, CPCB आहे आणि महानगरपालिका आहे, ह्यांच्या पोर्टलवर जे आपल्याला पॅरामीटर्स दिसतील आपण त्यांच्यावर अवलंबून करा। पण तरीसुद्धा जसं आपण आता म्हणालात की नेवीनगरमध्ये IITMच्या पोर्टलवर एक सर्टन फिगर दिसला, असं नाही की आम्ही त्याला इग्नॉर केलं। जसं मी सांगितलं की आमच्या मेंबर सेक्रेटरीनी ऑलरेडी आमची मोबाईल व्हॅन तिकडे डिप्यूट केलेली आहे। वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल, पण कुठलीही गोष्ट इग्नॉर करत नाही आम्ही, जरी त्या IITM असो किंवा इतर कुठलीही असो, आम्ही ते इग्नॉर करत नाही। म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही गोष्टी आपण पब्लिक समोर आणण्याच्या अगोदर एकदा आमच्याकडून व्हेरीफाय करून घ्या की वेदर दिस हे जे फिगर्स आहेत, हे जे पॅरामीटर्स आहेत ते करेक्ट आहेत की चुकीचे आहेत। सर 26 जुलैला आपण मागाशी उल्लेख केला होता, 26 जुलैमुळे कांडावणामुळे 26 जुलैला जो मुंबई उडणार होती ती वाढली। भविष्यात जर मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता तर मिठागरांची जमीन आणि कांडावणाची जमीन सुरक्षित आहे हा मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे हा आपण जो मॅनग्रोव्ज अथॉरिटी आहे हा त्यांच्या स्कोप पुरता आहे।
हा पोल्युशन बोर्ड कंट्रोलच्या स्कोपमध्ये हा प्रश्न येत नाही, म्हणजे डायरेक्टली येत नाही, तरीसुद्धा नहीं नक्कीच किसकी नहीं मैं पूछ रहा हूँ आपसे, अश्विन का फोन आया कल मीटिंग आपले डिप्टी CM साहेबांची मीटिंग है ना कुठला विषय सॉरी 100% सगळे जो कोण ह्या नियमाचं उल्लंघन करताना सापडेल त्याच्यावरती कारवाई होणार, पण नक्कीच हे नियम 2018 मध्येच नियम सेट केलेले आहेत, त्या नियमाचं अंमलबजावणी करण्याचे स्ट्रिक्ट आदेश हे महानगरपालिका फक्त मुंबईच नाही इतर सगळ्या महानगरपालिकांना दिलेले आहेत, वारंवार दिलेले आहेत. पण आज जे विषय होते त्यातला एक विषय हा सिंगल यूज प्लास्टिक होता. त्याच अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्ट्रिक्ट आदेश दिलेले आहेत की जे नियम 2018 मध्ये केलेले आहेत त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी करायला आता सुरुवात करा, नाहीतर आमच्या स्तरावर आम्ही कारवाई करू. उल्वेमध्ये श्वसनाच्या आधार जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये समोर येताना पाहायला मिळतं, त्यामुळे तिथेही काही अशा प्रक्रिया राबवल्या जातात का? कारण की तिथे लहान मुलांवर नक्कीच सगळीकडेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे AQI वाढलेलं दिसतंय त्या स्तरावर टेम्पररी जे सोल्युशन म्हणतो आपण त्या घेण्यात आलेल्या आहेत. जसं मी म्हणालो की आम्ही फक्त पोस्टल रोड नाही तर इतर कुठल्याही एजन्सी असतील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, मग ते प्रायव्हेट असो किंवा मग शासनाच्या कुठल्याही गव्हर्नमेंट बॉडी असो. एक पब्लिक के ऊपर अभी भी फाइन गिर सकती है, कितना फाइन गिर सकता है वो ऑलरेडी 2018 की पॉलिसी में है. सब असं कसं नाही आहे मॅम, आय नो फाईट कारवाई झालेली आहेत, कारवाई होत आहेत. पहिल्यांदा जर कोण आढळलं तर त्याला 5,000 रुपये फाईन आहे, सेकंड टाइम 10,000 आहे, थर्ड टाइम 15,000 25,000 आहे आणि फोर्थ टाइम जर रिपीट ऑफेंडर असेल तर त्याला प्रोसिक्युशन होणार आहे. अशा पद्धतीचे नियम ऑलरेडी 2018 मध्ये केलेले आहेत. अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर त्या नियमाची पूर्ण पॉलिसी आहे. आपलं कर्तव्य आहे की आपण व्यवस्थित स्टडी करा आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नांची उत्तरं मी देण्यापेक्षा आपण जर स्टडी केलं, आपण मला वाटतं की मीडियाचा रोल आहे तर मीडियाचा एवढा पण रोल असला पाहिजे की आपण आपल्या स्तरावर सुद्धा काही स्टडी केलं पाहिजे. मला असं वाटतं की आता आपण सगळे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. आपण वारंवार भेटत राहू, सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण कारवाई करू आणि जशी जशी कारवाई होत राहील तसे आपल्याला आम्ही इंटिमेट करत जाऊ. आम्ही आपल्याला लोकेशन सकट आपल्याला ती माहिती देत जाऊ आणि जॉईंटली कारवाई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि MPCB ह्या तिघांनी जॉईंटली ही कारवाई मागे सुद्धा केलेली आहे, आत्ताही सुरू आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा सुरू राहणार आहे. धन्यवाद. सुरुवातीला बोलताना असं म्हटलं होतं की महानगरपालिकेने जो लॉंग टर्म प्लॅन बनवला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, तर या त्रुटी कोणत्या आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय योजना सुचवल्या? नाही, महानगरपालिकेने लॉंग टर्म प्लॅन असं मी कुठे म्हटलं नाही AQI संदर्भात. नाही, लॉंग टर्म प्लॅन महानगरपालिकेने बनवला असं मी कुठे म्हटलं नाहीये. वो STP का सीवेज ट्रीटमेंट प्लांट, तो वो और रिवर रिज्यूनेशन का जो 3 रिवर जो है उसका जो रिवर रिज्यूनेशन का प्लान है उसका उन्होंने प्रेजेंटेशन दिया, जो कब तक कंप्लीट होगा, उसमें क्या हर्डल्स आ रहे हैं, तो उसका जो टाइम बाउंड प्लान है वो टाइम बाउंड प्लान हमने उनसे मांगा है. अगर वो टाइम बाउंड प्लान नहीं होता तो हमारे स्तर पे हम उन पे एक्शन लेंगे. सेम चीज़ STP का है. STP का उनके टाइम बाउंड प्लान में समझो 2027 है, 2026 है, 2028 है. तब तक रुकना चाहिए नहीं चाहिए, हमारे हिसाब से तब तक रुकना नहीं चाहिए. तो 2027 हो 28 हो तब तक कुछ टेम्पररी सोल्यूशन हम कुछ कर सकते हैं क्या, वैसा एक प्लान हमने BMC से मांगा है. तो वो प्लान जैसे ही आता है वो एप्लीकेबल है कि नहीं, वो इम्प्लीमेंटेशन कर सकते हैं कि नहीं, उस पर हम चर्चा करके, क्योंकि आज 2006 से आज 2025 और 2-3 साल रुकना है क्या, या फिर 3 साल के लिए कोई टेम्पररी सोल्यूशन कर सकते हैं इन टर्म्स ऑफ सीवेज ट्रीटमेंट, वो एक प्लान हमने उनसे मांगा है.
वापस एक बार सारे मीडिया बांधव भगिनी का मॅडम जे पितात हे त्यांना पण कळायला पाहिजे ना, सिगरेट हानिकारक आहे म्हणून लोकांनी प्यायचं बंद करावं. मला असं वाटतं ते त्यांनी ते सोल्युशन नाही, पण कुठल्या थिसिसमध्ये म्हटले नक्कीच ही जे स्टडी असेल मॅडम, स्टडी आमच्याकडे द्या, आम्ही त्याच्यावर आमचे आहेत जॉईंट डायरेक्टर त्याच्यावर काही करतील स्टडी. शेवटचे 1-2 प्रश्न प्लीज. आम्ही आजच लेखी स्वरूपात त्यांना कळवलेलं आहे की तुमचे जे केंद्र आहेत त्यांना व्यवस्थित कॅलिबर करा. त्यांची जी अवस्था आहे ती ॲज पर CPCB गाईडलाईन्सप्रमाणे नाही आहेत, तर ते तुम्ही त्या गाईडलाईन्सप्रमाणे तुमचे जे सेंटर्स आहेत त्याप्रमाणे करा. ऑलरेडी आम्ही त्यांना आजच लेखी स्वरूपात कळवलं आहे. म्हणजे हा जो कन्फ्युजन आहे हा कन्फ्युजन कुठेतरी दूर होईल असं मला वाटतं. Monitoring devices. Do we check if all the construction sites actually maintain that? And since you mentioned about the quality of the air monitoring systems that have to be checked, whether they are from China or from other countries. I believe Mumbai Corporation is well equipped to monitor those equipments, and they are constantly monitoring those equipments. Wherever they feel that parameters are not been followed, stringent action has been already taken by corporation, and in future also if anyone who is not following these parameters or not following these regulations, stringent action will be taken by the corporation and by the MPCB board. नाही, आता आपण 2 ठिकाणचे कन्स्ट्रक्शन्स पूर्णपणे बंद केले होते आणि हे भायखळा आणि बोरिवली ईस्ट या भागातले, या भागामध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन बंद केले होते हे फक्त खाजगी विकासकाचे कन्स्ट्रक्शन नव्हते, तर ते महापालिकेचे देखील होते आणि बाकी शासकीय यंत्रणांचे देखील होते. त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही, कारण उडणाऱ्या धुळीला हे कुठल्या प्रोजेक्टमधनं उडतं आहे हे लोकांना काय त्याच्याशी घेणं देणं असत नाही. ती धूळ आहे, ती धूळ आहे, शेवटी डस्ट आहे. त्याच्यामुळे सगळे प्रकल्प बंद केले होते. आणि आता गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही त्याचा काळजीपूर्वक तपासणी करतोय. बोरिवली ईस्ट या भागामधलं प्रदूषण जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि भायखळाचे जे आताचे सध्याचे AQI निर्देशांक आहेत हे देखील साधारणतः 125 ते 140 या दरम्यान आता सध्या आलेले आहेत. त्याच्यामुळं पुढचे 24 तास आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित निरीक्षण ठेवू आणि हे जर असेच राहिले तर आम्ही ते बांधकाम बंदी जी आत्ता केलेली आहे ती उठवण्याचा विचार करू. ॲट द सेम टाईम आता 2 ठिकाणं नेव्हीनगर आणि शिवाजीनगर गोवंडी इथले निर्देशांक 200च्या पुढे गेलेले आहेत आणि जे मागच्या आपल्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की सातत्यानं 4-5 दिवस जरी निर्देशांक 200च्या पुढे गेले तर या ठिकाणी देखील आम्हाला अशा पद्धतीनंच म्हणजे बांधकाम बंदी आणि महापालिकेचे इतर जे काही उपाययोजना आहेत त्या हाती घ्याव्या लागतील. तर या 2 ठिकाणांवरती सध्या आम्ही लक्ष ठेवून आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.